चला नाणेफेकी करूयात, नंतर आपण कल्पेश शेळकेला मॅन ऑफ द मॅच देऊयात. प्रथम आपण नाणेफेकी करूयात. आमचे सन्माननीय वनराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. सेमी फायनलची ही लढत कोणता संघ जिंकला? नाणेफेकी खारघर संघ नाणेफेकी जिंकले. निर्णय लगेच प्लीज. चला ओमकार आपला निर्णय प्लीज. बॅटिंग. चला बॅटिंग घेतले आणि मॅन ऑफ द मॅच कल्पेश शेळके. आपण या वनराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेशला देते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊयात. सामना आयोजक टीम किती षटकांचा? 4 षटकांची मॅच आहे. प्लीज दादानो प्लीज आपण स्पीडअप करा. खारघर संघ ओमकार पाटील बारक्या शेळके प्लीज विनंती करतो. 4 षटकांची मॅच ठेवले. अजून आपल्याला फायनल पण केलं पाहिजे, त्यामुळे आपण प्लीज स्पीडअप करा. 4 षटकांची मॅच आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्हाला 3 षटकांची मॅच जमेल का? कारण आम्ही काल 4 षटकांची गेलवले शेवटची मॅच. एकच साइडून आपण खेळणार आहोत, एकाच एंडनी. फक्त स्पीडअप करा प्लीज. फक्त स्पीडअप करा प्लीज. ओमकार आपण पण स्पीडअप करा प्लीज. आपले सलामीवीर जाऊ द्या. तुमच्यासाठी आम्ही 4 षटकांची मॅच खेळवले, त्यामुळे तुमचा जरा सपोर्ट असू द्या. कारण आपल्याला अजून मेगा फायनलची मॅच सुद्धा केलं पाहिजे, याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. सेमी फायनलची लढत एका बाजूला बापदेव पाली, त्यांना फाईट करेल MK5 शिवशक्ती खारघर. पहिल्या सत्रासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे को कॉमेंटेटर साजिद मडबी यांना. थँक्यू सो मच. थँक्यू मनोज. अतिशय चांगला आवाज आपण ऐकला. या मागच्या मॅचमध्ये जिथे मॅच रंगली नितलस विपक्ष बापदेव पाली 2 षटकामध्ये 31 धावा हव्या होत्या. रोहितनं खर्च केल्या तब्बल 18 धावा. सॉरी रोहितनं खर्च केल्या तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि राहिलेल्या 9 धावा डिपेंड केल्या गेल्या. याच दरम्यान आगमन झाले मैदानावरती नितेशजी पाटील साहेब व विश्वासजी पाटील साहेब, खारघर गावचे अतिशय चांगले व्यक्तिमत्व व समाजसेवक देखील आहेत. त्यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल साहेब या आपण आलात तर या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असं आभार व्यक्त करेन. चला टीम मीटिंग नको टीम बापदेव पाली, कारण मॅच आपण कालची सेमीफायनल 4 ओव्हरची खेळवली. त्या अनुषंगानं ही मॅच देखील 4 ओव्हरची असणार आहे. कोणावर अन्याय नको, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सायकल बघतोय, त्याच्यामुळे घेतलेला हा डिसिजन की मॅच 4च ओव्हरची असेल. परंतु आपण कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. खारघर संघाने एक धाडसी निर्णय घेतला मी म्हणेन, कारण सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे खारघर टीमची. त्या अनुषंगानं त्याने देखील नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले आहे टीम बापदेव पाली या संघाला. याच दरम्यान जितेंद्रजी पाटील साहेब खारघर यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील आई गावदेव चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन. चला मॅच स्टार्ट करायच्या. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. स्ट्राईक वरती आपण बघू शकतो ओमकार पाटील, ज्याचा नावाचा दबदबा आज पूर्ण दिवसामध्ये राहिला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा फलंदाज ज्यानं 2 सामने जिंकलेत, बॅक टू बॅक 2 अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं निघाली आहेत, तोच ओमकार पाटील स्ट्राईक वरती. तर नॉन स्ट्राईक वरती आपण बघू शकतो सूरज पाटील याला ही जोडी मैदानावरती सलामी गोलंदाज सज्ज झालाय राहुल. सकाळच्या सत्रापासून काय जबरदस्त खेळ राहिलाय राहुलचा. मात्र ह्या क्षणी ही महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आपण बघितलं तर ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार होईल. मात्र दुसरीकडे बघितलं तर कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा राहिला, न्यू यंगस्टर सिद्धी करवले बंटी मडवी यांनी पॅक केलेला तो संघ, मात्र काय जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये राहिली. मात्र सुरुवात झाली या मैदानावरती 2 टीम्स मध्ये कमबॅक. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज राहुलचं
पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा उभारणं गरजेचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 86 धावा इझिली चेस केल्या गेल्या या मैदानावरती टीम खारघर कर्वे. मात्र तो संघ यावेळी पहिली फलंदाजी करतोय मैदानावरती. ओमकार पाटीलला शांत केलं पहिल्या चेंडूवर. पॉवर सर्कलचं हे षटक 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण डीप मध्ये सज्ज केलंय गोलंदाज राहुलने. शॉर्टपिच लाईनचा चेंडू हव्यामध्ये, चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू येतोय डीप थर्ड मॅन रिजन मध्ये, दणदण करत सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू. चौकारानं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केले फलंदाज ओमकारनं. ज्या ओमकारनं आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली फलंदाजी दाखवली आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 78 धावेची बहारदार इनिंग आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील अर्धशतकी खेळी बॅट मधनं आली आहे ओमकारच्या. तो ओमकार या मैदानावरती स्वतःचं अकाउंट 4 या धावेनं खोळत असताना. शॉर्टपिच लाईनचा चेंडू सोडणार नाहीये, चेंडू जातोय या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार. थँक्यू डीजे. मॅच केलं आपण बघतो, ही मॅच फक्त एका एंडने खेळवली जाईल, म्हणजेच पॅव्हेलियन एंडकडे आपण बघितलं तर बॅटिंग दिशा असेल. या दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. एकाच एंडकडनं ही मॅच खेळवली जाईल पूर्ण मॅच. मॅचच्या अगोदरच हा निर्णय आपल्याला कळवला होता की मॅच एकाच एंडने खेळवली जाणार आहे. षटकारांना आपली ओळख पटवून देतो या मैदानावरती ओमकार पाटील. काय फलंदाजी होतीये, पूर्ण दिवसामध्ये आपल्या नावाचा दबदबा राहिलाय या मैदानावरती या ट्रॉफीमध्ये. पुढचा चेंडू यावेळी रिओसिप खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅन मध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक तेरी तो एक मेरी या मैदानावरती सांगत असताना दोन्ही खेळाडू गोलंदाजी करत असताना गोलंदाज राहुल तर फलंदाजी करत असताना फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं आल्यात. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीनं तब्बल 10 धावा. पॉवर सर्कलचं हे षटक जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न होतो या मैदानावरती. पहिल्या इनिंग मध्ये जेवढे जास्त धावा एकवटता येतील तो प्रयत्न या मैदानावरती केला जातोय. फलंदाजी करत असताना MK5 शिवशक्ती खारघर संघाकडनं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र घडलाय काय मैदानावरती. चेंडू जातोय, एष्ट्यांना उद्ध्वस्त करतोय आणि यावेळी पहिला मोठा झटका लागतोय टीम खारघर या संघाला. थँक्यू डीजे. याच दरम्यान सुरेशजी मडवी साहेब उपस्थित आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर कूलर हे केलंय, कूलर दान केलं, तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. आणि जाईल मैदानाकडे जिथे ओमकार सारखी विकेट मिळाली आहे, मोठी विकेट या मैदानावरती मी म्हणेन, कारण आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठे का होईना कमबॅक केलंय गोलंदाज राहुलनं. ज्या राहुलवरती हल्ला चढवला होता मात्र कमबॅक केलंय राहुलनं. एक चौकार आणि षटकार या षटकामध्ये आले आणि आपण बघितला तर फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण वारंवार तुम्हाला या सूचना दिल्या जातील. कारण अद्याप आपण विचार केला तर सेमीफायनल चालू आहे आणि मेगा फायनलचा सामना देखील व्हायचं बाकी असेल. त्यामुळे आपणही सहकार्य करायचंय. दोन्ही टीम्सला विनंती असेल, अंपायर्सला विनंती असेल, आपण देखील वॉर्न करायचंय आणि मॅच स्टार्ट करायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जय. शॉर्टपिच लाईनचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू. काय जबरदस्त कमबॅक राहिलं. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर ओमकारनं बॅटचा फेस ओपन केला होता. चौकार नंतर षटकार खेचला होता. मात्र येणारे 3 चेंडू निर्धाव फेकले. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच ओमकार पाटीलची विकेट असेल, जी या मॅचमध्ये खूप घातक भूमिका निभावू शकत होती. मात्र कुठे का होईना ओमकारला परतावं लागलं आणि सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न दुसऱ्या षटकामध्ये 5 रन केले जात आहे. याच दरम्यान आगमन होत आहे मयुराज ज्वेलर्सचे सर्वेसर्वा जेम्स भाई हे या मैदानावर उपस्थित झाले. तर त्यांना विनंती करतो की आपण कुठे असाल तर या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन.
मयुराज ज्वेलर्सचे सर्वेसर्वा जेम्स भाई. जाऊया मैदानाकडे, जिथे पहिले षटक राहिलं गोलंदाजी करणाऱ्या बापदेव पाळी संघाच्या नावावर. कारण ओमकार सारखे विकेट मिळवणं खूप मोठी गोष्ट या मैदानावरती, आणि त्याचं विकेट मिळवलं राहुलनं. आणि तदनंतर येणारा निर्धाव चेंडू, पहिले षटक संपन्न, सांघिक धावसंख्या धावपलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. पुढचा वैयक्तिक पहिलं सांगित, दुसरं षटक गोलंदाज परेश शेळके, राईट आर्म राऊंड विकेट सूरज साडी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अतिशय सुंदर झेल पकडला गेला. सूरजला देखील परतावं लागतंय. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकामध्ये परेशने देखील सुरुवात चांगली केली आहे. कारण आपण बघितलं, विश्वास पाटील असेल, वैभव पाटील असेल, हे फलंदाजी भिंत आहे खारघर संघाची, मात्र ते या सामन्यांसाठी अवेलेबल नाही सकाळपासून आपण बघितलं. आणि त्याचंच कारण की यावेळी ओमकारचे विकेट पडल्यानंतर कुठे का होईना दबाव निर्माण होतोय. यावेळी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम खारघरवरती, मात्र गोलंदाजी अतिशय सुरेख होते. दुसऱ्या बाजूने 10 धावा 2 गडी बाद कमबॅक केलं. या मॅचवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न बापदेव पाले टीमकडनं. यावेळी चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट पॉइंट रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला अडवलं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जातं, सिंगल आणि डबल त्यांना प्राधान्य देण्याचं काम या मैदानावरती केलं गेलंय. या फलंदाज अविनाशच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करणं महत्वाचं आहे, कारण महत्वाचे 2 गडी बाद झालेत. ओमकार असतील, सूरज असतील, त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये झाली. मात्र या महत्वाच्या मॅचमध्ये हे 2 फलंदाज चालू शकले नाही. भरपूर जास्त आराम त्या संघाला मिळाला. म्हणतात ना, आराम हराम होत आहे. मात्र या मैदानावरती आराम मिळाला आणि कुठे का होईना फलंदाजी खराब झाली या मैदानावरती या शेवटच्या क्षणी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. येणारा हा 3रा झटका टीम खारघर या संघाला. थँक्यू डीजे. कमबॅक झालंय. गोलंदाजी करत असताना परेश शेळके याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 10 धावा, तदनंतर या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गेले, 2 विकेट, 2 धावा. काय जबरदस्त कमबॅक राहिलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अतुल पाटील, तर गोलंदाजीसाठी सज्ज परेश शेळके. दुसरं षटक काय जबरदस्त राहिलंय. यावेळी पुन्हा एकदा लेंथ बॉल, काय जबरदस्त यष्टीरक्षण तिथे रोहित कर्वे आपण बघतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चालू असताना ह्यावेळी येणारा हा निर्धाव चेंडू, फक्त 12 धावा पहिल्याच षटकामध्ये. ओमकारच्या बॅटनं आलेला चौकार षटकाचा अपवाद वगळता वारंवार निर्धाव चेंडू खेळले जातात या मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम खारघर कर्वे. परेश शेळके याच्या षटकातील पुढचा चेंडू, धावा थांबल्यात. धावा कोण बनवणार असा प्रश्नचिन्ह आता मात्र खारघर संघाच्या पाठीराख्यांना निर्माण झाला. यावेळी लेट कट केलाय. चेंडू जातोय शॉर्ट तडम्या रिझममध्ये, चेंडूला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाते मैदानावरती आणि या सिंगलनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 13 धावा. धावा बनवाव्या लागतील, कारण या मैदानावरती धावांचा पाऊस पूर्ण दिवसामध्ये आपण बघितला. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली फलंदाजी बघितली, आजच्या दिवसामध्ये देखील चांगली फलंदाजी बघितली. आणि ह्याचं कारण की या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं खूप गरजेची गोष्ट असेल टीम MK5 शिवशक्ती खारघर या संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला काय जबरदस्त गोलंदाजी दाखवली जाते बापदेव पाली या संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक जय रनवे मध्ये व्यत्यय होते, मात्र काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. दुसरं षटक मार्गस्थ, 5 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तर 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग अप आणि डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षकांची व्ह्यू रचना तटीय सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. आणि अशा परिस्थितीत गोलंदाजी करतोय. काय लाजवाब गोलंदाजी या मैदानावरती केली जाते परेश शेळकेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, शॉर्ट पीस लाईनचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न,
मात्र पंच तटस्थ येणारा हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि ह्या निर्धाव चेंडू समवेत दुसरं षटक संपन्न होत आहे. 2 षटकाचा खेळ संपन्न सांगे धावा धापल करते होत आहेत. फक्त 13 धावा 3 गडी बाद. थँक्यू डीजे. चला लगेचच आपल्याला गोलंदाज निवडायचा आहे आणि कोणत्या प्रकारचा वेल न दबडता लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे. या षटकामध्ये कमबॅक केलंय परेश शेलकेनं, ज्यानं आपल्या षटकामध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकल्यानंतर जो घेतलेला डिसिजन तो कुठे का होईना अंगलोट आलाय टीम खारघरच्या, कारण नाणेफेकी जिंकली होती खारघर संघानं. मात्र यावेळी फलंदाजीचा निर्णय त्यांच्या अंगलट आलाय आणि 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघू शकतो तब्बल 13 धावा 3 गडी बाद. सामन्यामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. अतुल असेल, जय असेल, त्यांच्या माध्यमातून 2 चेंडूचा फेस केला अतुलने, फक्त 1 धाव. तर जयने अद्याप अकाउंट ओपन केलं नाहीये. 2 चेंडू निर्धाव खेळलेत. निर्धाव चेंडू कमी खेळावे लागतील. जास्तीत जास्त मोठे फटके कन्वर्ट करणं ही काळाची गरज असेल, कारण येणाऱ्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा या बनवाव्या लागतील. यावेळी जबरदस्त गोलंदाजी केली जाते. लेंथ आणि लाईननं भरलेली गोलंदाजी या मैदानावरती दाखवली जाते. मात्र कुठे का होईना खराब फलंदाजीचं विश्लेषण या मैदानावरती या महत्त्वाच्या सामन्यामध्ये करत असताना टीम MK5 शिवशक्ती खारघर या संघाकडनं गोलंदाज रोहित पाटील, ज्या रोहित पाटीलवरती मागच्या मॅचमध्ये हमला चढवला होता आपण म्हणू शकतो, कारण 31 धावेची गरज असताना तब्बल 22 धावेचं षटक रोहित पाटील करवी राहिलं होतं. मात्र त्या रोहित पाटीलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि ह्या षटकामध्ये आपण बघू शकतो विश्वासलायक कामगिरी करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाचं प्रदर्शन आपल्या टीमसाठी देत असताना रोहित पाटील करवी सुद्धा एक अतिशय चांगलं कमबॅक राहिलंय. या सिंगलनं संघाची धावसंख्या जातीये 3 गडी बाद 14. यॉर्क लाईनचा चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं या मैदानामध्ये टीम बापदेव पाली संघाकडनं, कारण आपण बघितलं गोलंदाज त्याच वेळी गोलंदाजी चांगली करू शकतो ज्यावेळी त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभेल. मात्र ती साथ या मैदानावरती लाभत असताना क्षेत्ररक्षका करवी आणि याचंच कारण की फक्त आणि फक्त सिंगल डबलनं मॅच चालू आहे. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एक सिंगल वाढते. सांघिक धावसंख्या धावपल करते लागली आहे 15 धावा. किमान 40 ते 45 धावा या मैदानावरती बनवाव्या लागतील. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळी मात्र मिसफिल्ड. जेवढं कौतुक केलं होतं क्षेत्ररक्षकाचं तदनंतर आलेली ही मिसफिल्ड आणि त्याचा लगेचच फायदा उचलला अतुलनं. या चेंडूवर येत आहेत 2 धावा. या 2 धाव्याने संगीत धावसंख्या धावपल करते लागली आहे 17 धावा 3 गडी बाद. ओमकार बाद झाला, सूरज बाद झाला, जय बाद झाला, तदनंतर अविनाश बाद झाला, तदनंतर जय आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये पार्टनरशिप बिल्ड करते. मात्र टाइम खूप कमी आहे, कारण आपण बघितलं 4 षटकाचे मॅच आहे, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावपल करते लागली आहे फक्त आणि फक्त 17. यावेळी मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू हव्यामध्ये, वेल जज वेल कॅच. काय जबरदस्त कॉलिंग राहिली मैदानावरती आणि यावेळी अतुल याला परतावं लागतंय. लागणारा हा 4था झटका टीम खारघर या संघाला. थँक्यू डीजे. अतुल देखील बाद होतोय, अतुल देखील मैदान सोडतोय. म्हणजे कुठे ना कोणताही फलंदाज जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीये मैदानावरती, कारण धावसंख्या कमी झाली आहे. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 17 आणि त्या 17चा खतरा लागतोय टीम खारघर या संघाला. मात्र नवीन फलंदाज त्या जागेवर जातोय तनिष. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा वेल जज वेल कॅच. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा झटका टीम खारघर या संघाला. थँक्यू डीजे. कुठे गेला तो खारघर संघ, ज्या संघानं आजच्या सकाळच्या सत्रामध्ये धावांसाठी हाकार माजवला होता. मात्र तोच खारघर संघ धावांसाठी
झडझडतो या मैदानावरती या शेवटच्या सामन्यामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे टीम बापदेव पाली या संघाची. सांगली संघाविरुद्ध खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील धावा कमी होत्या, 68 धावा होत्या. या खेळपट्टीचा विचार करता 68 धावा देखील कमी होत्या. मात्र आपण बघितलं तर त्या धावा डिपेंड केल्या गेल्या, इझिली डिपेंड केल्या गेल्या या मैदानावरती. म्हणजे हे सांगतं की बापदेव पाली या संघाची गोलंदाजी धारदार आहे. आणि ह्या महत्त्वाच्या मॅचमध्ये ते बघत असताना आपण बघू शकतो 3 षटकामध्ये 17 धावा आणि 5 गडी बाद. खराब फलंदाजी जय स्ट्रायकेंडवरती. यावेळी लेंथ ब्लॉकॉलचा चेंडू खेळून काढला, बॅटची इनसाइड आहे, चेंडू येतो डीप फाईन लेग रिजनकडे, चेंडूला फील्ड केलं जातं तोपर्यंत कॉलिंग खराब होती आणि दुसरी धाव घेता वेळी फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. जय बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्रिकेट या मैदानावरती या महत्त्वाच्या मॅचमध्ये टीम बापदेव पाली करत असताना दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण बघितलं विकेट गमावावी लागली फलंदाज जय याला. मात्र एका धावेने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या धापलकावरती 18 धावा. न्यू यंगस्टर सिद्धी करवले संघ कोणाची वाढ बघेल, टीम खारघर की टीम जय बापदेव पाली, दोन संघांकरवी सुयश नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. सुयश शेवटचं षटक आहे, नेहमी या षटकामध्ये आपण हाणामारी बघत असतो. मात्र कुठे काय होईना 6 विकेट गेल्यानंतर दबाव निर्माण झाला मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. 3 तिगाडा काम बिगाडा असं घडलं मैदानावरती. 3 क्षेत्ररक्षक जज करत होते, मात्र चेंडू त्यांच्या मधोमध पडलाय, चेंडू जमिनीला दान झालाय. यावेळी या चेंडूवर येत आहेत 2 धावा. या 2 धावेने संगीत धावसंख्या धावपल करतोय 20 धावा. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे, कारण आपण बघितलं बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच सुंदर आहे या बापदेव पाली संघाची. या अनुषंगानं पहिलं फलंदाजी करत असताना जास्तीत धावा कुठणं गरजेचं होतं, मात्र कुठे का होईना फलंदाजी खराब झाली या मैदानावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज नक्की डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. वेल जज वेल कॅच, फलंदाज बाद होतोय. लागणारा हा 7वा षटका. थँक्यू डीजे. अभिषेक येतो नवीन फलंदाज मैदानावरती, 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती येतोय अभिषेक. 20 धावा 7 गडी बाद. अतिशय खराब परिस्थिती या मैदानावरती. या सेमीफायनल मध्ये लागणारा हा 8वा झटका. थँक्यू डीजे. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानावरती या खारघर संघाची आपण बघू शकतो. तब्बल 8 गडी बाद झालेत मैदानावरती. 4 षटकाची ही मॅच. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. ज्या क्षणी गरज होती संघाला त्या क्षणी 4ही गोलंदाजानं काय जबरदस्त खेळ दाखवला या मैदानावरती. फक्त आणि फक्त 20 धावांवर रोखलंय. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा चौकार. या चौकाराच्या मदतीने संगीत धावा धावपल करते आपण बघू शकतो. तब्बल 24 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केली राहुलनं, ज्यानं 10 धावा खर्च केल्या. तदनंतर परेशनं 3 धावा, तदनंतर रोहितनं 4 धावा. आणि ह्या षटकामध्ये देखील विशालच्या माध्यमातून अतिशय चांगलं षटक राहिलंय. 7 धावेचं हे षटक अद्याप मार्गस्थ असताना षटकातील शेवटचा चेंडू. जबरदस्त बॉलिंग आपण म्हणू शकतो गोलंदाजा करवी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, सीमा रेषेबाहेर चौकार. शेवट गोड केलाय, मात्र कुठे का होईना खराब फलंदाजी झाली. सुरुवात चांगली मिळाली नाही. ओमकार बाद झाल्यानंतर कुठे का होईना कमबॅक करता आलं नाहीये टीम खारघरला. आणि याचंच कारण की आपण बघू शकतो लो स्कोरिंग मॅच आपल्या समोर रंगेल. येणारे 24 चेंडू आणि 28 धावा झाल्यात. 29 धावेचं टार्गेट असेल. हे टार्गेट चेस केलं जाईल की गोलंदाजाकरवी डिपेंड केलं जाईल, हे धावतं वर्ण ऐकवण्यासाठी आपण जाऊया माझे साथी समालोचक मनोज ठाकूर यांच्याकडे. थँक्यू सो मच. आपण इथे व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. खारघर गावचे सन्माननीय आमचे
नितेशजी पाटील आणि सन्माननीय जितेंद्रजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान आपण करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आयोजककर्त्यांना विनंती करेन, सुरेश मडवी यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण नितेशजी पाटील आणि जितेंद्रजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान करायचा आहे. खारघर गावचे आदरणीय आमचे सन्मान मूर्ती सन्माननीय जितेशजी पाटील यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचनंतर मी विनंती करेन जितेंद्रजी पाटील यांना आपण सुद्धा आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचनंतर पुढचे सन्मान मूर्ती जितेंद्रजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम खारघर, आपण कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता लगेच मॅच स्टार्ट करायची आणि बाबदेवपाळी संघ आपल्या सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आणि तसेच मेगा फायनलसाठी कालच्या दिवसामध्ये भरीव कामगिरी करणारा न्यू यंगस्टर सिद्धी करवले संघनायक आपण देखील मंचावरती यायचंय. थँक्यू सो मच. त्यानंतर विशेष मान सन्मान आपण करूयात. मयुरा ज्वेलर्सचे सर्वात सन्माननीय आमचे जेम्स भाई यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. मयुरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर आमचे जेम्स भाई यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती उतरत असताना विशाल आणि राहुल आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघितली. पूर्ण दिवसभर एक अतिशय चांगला खेळ राहिला टीम बाबदेव पालीचा आणि तो संघ या मॅचमध्ये वर्चस्व पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं. ज्या पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना फक्त आणि फक्त 4 षटकामध्ये 28 धावे रोखले टीम खारघरला. ज्या संघाची फलंदाजी भक्कम होती त्या भक्कम फलंदाजीला तोडण्याचं कार्य या गोलंदाजांच्या माध्यमातून केलं गेलं. चला वेळ दवडायचा नाहीये, कारण 4 षटकामध्ये 29 धावा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायचे आणि मेगा फायनल किती ओव्हरचा होईल हा कमिटी डिसिजन देईल. तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. टीम असेल न्यू यंगस्टर सिद्धी करवले आणि ह्यातनं जिंकणारा संघ, त्या दोन्ही संघाच्या संघनायकाला जो डिसिजन असेल कमिटीचा की मेगा फायनल किती ओव्हरची खेळवायची तो डिसिजन मान्य करावा लागेल. आपण आमच्या VIP डाईसवरती पाहतोय खारघर गावचे सन्माननीय आमचे नितेशजी पाटील असतील, त्याचनंतर जितेंद्रजी पाटील असतील आणि मयुरा ज्वेलर्सचे सर्व आमचे जेम्स भाई असतील. यांना आपण आमच्या मुख्य VIP डाईसवरती पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पाहुणे आपण आलात, मने प्रसन्न झाले, आपण या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. सेमीफायनलची ही लढत, एका बाजूला बाबदेव पाली, एका बाजूला MK5 खारघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून ज्या खारघर संघाची चर्चा या मैदानावर होत होती, मात्र तोच खारघर संघ या महत्त्वाच्या लढतीमध्ये धाबा त्यानं बनवल्यात फक्त 28, जिंकण्यासाठी 29 टार्गेट. समोर विशाल शेळके, राहुल शेळके अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व ग्रामस्थांना विनंती करेन, आपण येऊन VIP डाईसवरती स्थान बनवा. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल चेंडू उडालाय थर्ड मॅनला, तिथे चेंडू ट्रायबल होतोय, 4 साठी येतोय. पहिल्याच बॉल वरती चौकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होते विशाल शेळके आणि कन्हैयाजी मुंबईकर. आपल्याला विनंती करतो, आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढच्याच बॉल वरती आली आहे. 1 धाव 5 धाबा जोडल्या जात आहेत. 29 टार्गेट आहे आणि त्यामधल्या 5 धाबा इथे जोडल्या जात आहेत. चला ग्रामस्थ मंडळ बोहीरपाडा तलोजे सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी येऊन व्यासपीठावरती स्थान बनवा. त्याचनंतर ग्रामस्थ मंडळ पेटाले असेल, आपण सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी येऊन VIP डाईसवरती स्थान बनवा. कारण ही स्पर्धा आपण बघतोय आपल्या गावची ही स्पर्धा आहे, त्यामुळं नावं घ्यायला लावू नका. आपण सर्वांनी या. आपण सर्व इथे ग्रामस्थांच्या सहसाथीने आपल्याला गावदेवी चषक पाहायला मिळतो. इथून पहिली विकेट डाऊन. सामना सहजरित्या सोडणार नाहीये MK5 शिवशक्ती खारघर संघ आणि मिळवली पहिलीच विकेट डाऊन.
फलंदाज बाद होतोय. आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय राहुल शेळके याच्या पारिजांत. थँक्यू सो मच. चला लक्ष असू द्या, आता 3च संघ राहिलेत. सिद्धी गरबले, खारघर आणि पाली. तिन्ही संघांनी लक्ष ठेवायचंय. जी सिरीज आहे त्या सिरीज साठी आपण फायनलच्या रन काउंट करणार नाही आहोत. फक्त सेमीफायनल पर्यंतच्या रन काउंट केल्या जातील सिरीज साठी. याच्याकडे लक्ष ठेवा. 5 धाबा 3 चेंडूचा खेळ सप्लाय. नवीन फलंदाज रोहित पाटील फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉलवर फुल टॉस फेकून दिलाय, लॉंग लेगला येतोय. अजून एक चौकार. पहा काय फटकेबाजी सुरू आहे. आपल्याला पाहायला मिळतं रोहित पाटीलच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. धावपुस्तकावरती 9 धाबा पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट माऊली प्रसाद इव्हेंट, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आपण करूयात. खूप चांगलं तिथे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फक्त ड्राईव्ह केली, दिशा दिली आहे. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र 1च धाव तिथे समाधान मानला. 1 धाबेवरती सेफ केले. दोन्ही फलंदाज कुठलीही रिस्क उचलत नाहीयेत. जिंकण्यासाठी 19 धाबा अजून बनवायच्या आहेत. 10 धाबा जोडल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आता येणारे 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 19ची गरज. 19 रन 19 बॉल असं समीकरण आपल्याला धावपुस्तकावरती पाहायला मिळत आहे. मात्र इथून कोणता संघ जिंकेल थोडस पारडं जड आहे पाली संघाचं. मात्र इथून विकेट मिलवाव्या लागतील. फटका तेवढाच दमदार. फाईनला येतोय सीमा पार षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिलं षटक संपलंय. चला स्पीडअप करा. आता येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 13 धाब्यांची. 18 बॉल 13ची गरज. चला सिद्धी गरवले संघ नायक येऊ द्या. चला न्यू यंगस्टर सिद्धी गरवले संघ नायक येऊन आपण इथे उपस्थित राहायचंय. 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे फक्त 13 धाब्यांची. पाली संघ काय गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये. खरं तर धाबा डिफेन्स करत असताना तो संघ जिंकलाय. त्याच मुले की काय खारघर संघाने पहिली फलंदाजी घेतली पण त्याचं खरं तर फायदा झाला नाही आणि फक्त धाबा त्याने जमा केले 28. पुढचा बॉल नो आणि त्यावरती टोकलाय षटकार. म्हणजे या चेंडूवरती 1+7 गरिबी में आटा गेला. दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागेल. कारण 18 चेंडू तुम्हाला 13 धाबा रोखायच्या होत्या आणि या चेंडूवरती तुम्ही 7 धाबा खर्च केल्यात. आता समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. 18 बॉल 6ची गरज. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. फटका तेवढा दमदार नाहीये तिथे. फक्त अलॉंग द कार्पेट फटक्याला खेचलंय. तिथे मिळेल फक्त 1च धाव. सन्माननीय आमचे नवनाथ शेटकेनी यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. जिंकण्यासाठी 18 बॉल 6ची गरज असताना ठोकलाय. लॉक ऑनच्या डोक्यावरनं षटकार. सामना जिंकलाय बापदेव पाली संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम शिवशक्ती खारघर. चला हँडशेक करा आणि लगेच आपण कर्णधार पाठवा पाली संघ. कॅप्टन